नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। उदगीरमध्ये नेमकं चाललं तरी काय? न्यायालयाचा आदेश असताना खुलेआम अतिक्रमण, तक्रारी देऊनही प्रशासन गप्प आणि न्यायासाठी एका वृद्ध प्राध्यापकाला आत्महत्येचा इशारा द्यावा लागतो। हा कायदा आहे की कुणाच्या दबावाखालची व्यवस्था? पोलीस आणि प्रशासन नेमकं कुणासाठी काम करतंय? सर्वसामान्यांसाठी की सत्तेसाठी? आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये पाहूया उदगीरमधील धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सत्य। उदगीर शहरात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। न्यायालयाचा कायमस्वरूपी मनाई हुकूम असतानाही एका गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। ही घटना उदय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेशी संबंधित आहे। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी काही जणांनी 50 ते 60 लोकांना सोबत घेऊन संबंधित जागेवर लोखंडी पोल उभे केले आणि दुकाने उभारण्याची तयारी सुरू केली। विशेष म्हणजे या जागेवर न्यायालयाचा स्थगिती आदेश अस्तित्वात असल्याचा दावा संस्थेने केला आहे। संस्थेच्या वतीने पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्याचे सांगितले जाते। मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही केला आहे। मात्र या आरोपांबाबत संबंधित व्यक्तीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। दरम्यान न्याय मिळावा या मागणीसाठी संस्थेच्या एका ज्येष्ठ सदस्याने टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला। 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रतिकात्मक गळफास आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती। या घोषणेनंतर प्रशासनाने हालचाल करत संबंधित ठिकाणी JCBच्या सहाय्याने उभारलेले पोल आणि आखणी हटवून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। न्यायालयीन आदेश असताना अतिक्रमण कसे झाले? तक्रारीनंतरही सुरुवातीला कारवाई का झाली नाही आणि प्रशासनावर कोणाचा दबाव होता का? सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी या घटनेने उदगीर शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे। पुढील चौकशी आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कारखाने सचिव उदय गृहनिर्माण संस्था उदगीर गेली 40 वर्ष आमच्या मालकीच्या 59, 60, 61, 62 नांदेड नाका स्थित जागेवरती गावाचे धुरीण श्री राजेश्वर निटुरे आणि त्यांची मुलं अजय आणि विजय निटुरे यांनी अनधिकृत बैनामा करून सदरील जमिनीवरती सर्वमत 358 दाखवून 59, 60, 61 वरती कब्जा करून ठेवला आहे आणि त्या विरोधात आम्ही न्यायालयात 5 ठिकाणी 5 कोर्टामध्ये आम्ही आमच्या उदयनगरच्या बाजूनं निकाल लागले आहेत। आणि आजचा दिवस जो उजाडला त्यांनी 2 प्रयत्न केले। पहिला प्रयत्न त्यांनी ही जागा अजय विजय निटुरे यांची आहे आणि त्याच्यानंतरचा प्रयत्न दुकानं बांधण्यासाठी त्यांनी खंबे पोल रोवले आणि पुढची कामगिरी त्यांची अजून अधिक आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या इथे सगळेजण आमच्या गावात एक घटना घडल्या व्यक्तीनं आत्महत्या केली। आम्ही आत्महत्या करावी काय? आम्ही फास घेऊन उभा होतो तिथे आणि फास घेऊन उभा प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही 8 जण होतो। याच्यानंतर आम्ही पोलिसमध्ये दरखास्त दिली आणि पोलिसांनी याची योग्य ती दखल घेतली आणि आता नगरपालिकेने दखल घेतली आणि त्यांनी उभा केलेले पोल अनधिकृत कब्जा काढून टाकण्याचा प्रयत्न केला। आम्ही इथे जे उभा आहोत ते आमचा अधिकार आहे, तो आमची जमीन आहे ती आणि त्या जमिनीवरती आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी हा फास आम्ही लावून घेतला होता गळा। असे भविष्यकाळात करावे काय? नाहीतर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही सगळी जमीन 5 एकर 5 गुंठ्यापैकी 1 एकर 3 गुंठे अंदाजे 2 भव्य प्लॉट नांदेड बिदर प्लॉटला लागून असले आणि त्यानंतरची 1170 स्क्वेअर मीटर ही जागा बळकावण्याचा शोध प्रयत्न केला। त्यांनी करून घेतलेला बैनामा हा 358चा आहे आणि ताबा दाखवत आहेत 59, 60, 61 याची सगळी अधिकृत कागदपत्र आमच्याकडे आहेत। आम्ही जिंकलेले आहोत। त्यामुळं आमचा ताबा कायम ठेवण्यासाठी म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे। सबब अन्यायाचा निषेध। आमच्या गावात एक घटना झाली, एक गृहस्थ त्यांनी केवळ अन्याय होतो म्हणून फाशी लावून घेतली। आम्ही इथे फाशी लावून घ्यावी काय आमच्या जागेसाठी हा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळं हा सगळा आम्ही उपद्व्याप निर्माण केला आहे।